नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर परत एकदा एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज कातडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर बघा, या सेशनमध्ये आपण NHPC ज्युनियर इंजिनिअरिंग याच्यामध्ये जो सिव्हिलचा ट्रेड असेल तर त्या सिव्हिलच्या कॅन्डिडेट्सनी नेमकं काय काय केलं पाहिजे किंवा त्यांचा जो सिलेबस आहे तर तो डिटेलमध्ये आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये फर्स्ट मी तुम्हाला सांगेन फर्स्ट एक्झाम पॅटर्न। तर बघा 200 मार्काचा याच्यामध्ये पेपर असेल, 3 तास तुम्हाला वेळ असेल, म्हणजे 180 मिनिटांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये 200 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। तर या 200 मध्ये तुम्हाला 140 मार्क्सचं तुमचं टेक्निकल असेल सिव्हिलचं, 30 मार्क रिझनिंग असेल आणि 30 मार्क जनरल अवेअरनेस असेल। ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल। तर फर्स्ट मी तुम्हाला सांगेन बघा याच्यामध्ये नेमकं काय काय सिलेबस येतो। तर जनरल अवेअरनेसबद्दल आपण सुरुवातीला डिस्कस करूयात। तर जनरल अवेअरनेसमध्ये मी तुम्हाला सांगेन टोटल 30 मार्क्सचं जे जनरल अवेअरनेस आहे तर याच्यामध्ये बघा इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, फेमस पर्सनॅलिटीज असतील, करंट इव्हेंट्स असतील, जिओग्राफी ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ इंडिया, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, स्पोर्ट रिलेटेड क्वेश्चन, त्याच्यानंतर नॅशनल इश्यूज, बुक्स अँड ऑथर्स। तर हे महत्त्वाचे प्रश्न असतील याच्यामध्ये। ओके, ह्याच्याबद्दल मी सांगेन तुम्हाला की जे आपले नरेंद्र PM असतील किंवा राष्ट्रपती असतील, रिसेंटली त्यांनी कुठल्या देशाचा दौरा केला आहे त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतो, किंवा रिसेंटली त्यांना कुठला अवॉर्ड मिळाला आहे, ओके, या संदर्भामध्ये प्रश्न असू शकतो। त्याच्यानंतर बघा फेमस पर्सनॅलिटीजमध्ये यांचे बुक्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, किंवा कोणाला कुठला अवॉर्ड भेटला आहे, कोणाची कुठली फिल्म रिलीज झाली आहे, किंवा कोणाला कुठला अवॉर्ड भेटला आहे, तर हे तुम्हाला असे प्रश्न विचारतील। करंट इव्हेंट्समध्ये सध्याचे जे इश्यूज असतील त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, स्पोर्ट रिलेटेड बघा आत्ताच IPL झालेला आहे तर त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो। म्हणजे रिसेंट ज्या गोष्टी झालेल्या आहेत, करंट न्यूज ज्या असतील तर त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे तुम्हाला। ओके, जिओग्राफी तुम्हाला करायची आहे, हिस्ट्री असेल, हिस्ट्रीमध्ये जिओग्राफीमध्ये बघा 1 लाइनर क्वेश्चनवरती फोकस करायचं तुम्हाला। म्हणजे काय, हे युद्ध कधी झालं, युद्ध बॅटल असेल अशोकाच्या काळामध्ये, मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षी सम्राट अशोकांच्या काळातली युद्ध झालेली, किंवा मराठा वॉरियर्समध्ये मराठा साम्राज्यामध्ये जे काही युद्ध झाली होती तर त्याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत, किंवा एखादी संस्था आहे त्याचा संस्थापक कोण, किंवा त्या संस्थापकांनी कुठलं पुस्तक लॉन्च केलं होतं, कुठलं मासिक लॉन्च केलं होतं, तर असे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील। ठीक आहे, मागच्या वर्षी NHPCने असेच प्रश्न विचारलेले होते। नेक्स्ट इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, स्पोर्ट रिलेटेड इश्यूज, नॅशनल इश्यूज, बुक्स, ऑथर्स, तर मी तुम्हाला सांगितलं हे IMP पॉईंट्स असतील। याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, याच्यामध्ये एक मी तुम्हाला सांगेन घटना दुरुस्ती असेल किंवा आर्टिकल्स असतील, तर हे सगळे दोन्ही पॉईंट तुम्हाला क्लिअर करायचे आहेत। ओके, मुखपाठ तुम्हाला करायचे घटना दुरुस्ती आणि आर्टिकल्स, याच्यावरती NHPC मध्ये बघा मागच्या वर्षी खूप जास्त प्रश्न होते। त्याच्यानंतर जनरल सायन्स, तर याच्यामध्ये बघा बायोलॉजी सेक्शन तुम्हाला चांगला करायचं आहे। ओके, कारण NHPC जास्त बायोलॉजीवरती फोकस करते आणि मग एव्हरीडे सायन्सवरती एखादा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। तर असं टोटल 30 मार्कचं जनरल अवेअरनेस तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल। क्लिअर झालं असेल सगळ्यांना। याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात नेमकं रिझनिंगमध्ये। याच्यामध्ये बघा, तर बघा याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की सिव्हिल इंजिनिअरिंग ZP ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फॉर ज्युनियर इंजिनियर आपण सुरू केलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या टॉप फॅकल्टीज आहेत, ज्या टॉप फॅकल्टीज जी टीम आहे तर त्या सगळ्या फॅकल्टीजद्वारे आपण हा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च करतोय। ठीक आहे, तर याची नाममात्र फीज आहे 3999 रुपये। याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत। आपल्या ॲपवरती तुम्ही बघू शकता, एक्झाम स्टडीच्या डेमो लेक्चर्स पण अवेलेबल आहेत। ओके, तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता। ओके, तर चला नेक्स्ट आपण आपल्या पॉईंट्सकडे वळूयात। रिझनिंग, तर नेमकं रिझनिंग NHPC बघा, NHPC रिझनिंगवरती कुठले कुठले जास्त बघा पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत। एज करायचे तुम्हाला, ब्लड रिलेशन करायचं आहे, डिरेक्शन करायचं आहे, वेन डायग्राम करायचे तुम्हाला, नॉन व्हर्बल सिरीज करायचे आहे आणि आर्ग्युमेंट। तर हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर रिझनिंग। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे, फिगर मॅट्रिक्स क्वेश्चन असतील, अल्फाबेट सिरीज असेल, नंबर सिरीज असेल, ॲनॉलॉजी असेल, मिरर इमेज असेल, किंवा ग्रुपिंग, आयडेंटिकल फिगर्स आणि कोडिंग डिकोडिंग, तर हे एवढे सारे पॉईंट्स तुम्हाला रिझनिंगमध्ये विचारले जातील NHPC JEE साठी। लक्षात येते, तर हे टोटल वेटेज असेल रिझनिंगचं 30 मार्क आणि जनरल अवेअरनेसचं 30 मार्क। लक्षात येते। याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट्स मी तुम्हाला सांगेन की टेक्निकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे। NHPC मध्ये टेक्निकलमध्ये मी तुम्हाला क्लिअर करेन। सुरुवातीला बघा तुम्हाला FM क्लिअर करायचं आहे, जास्त वेटेज, थेरी ऑफ स्ट्रक्चर असेल, RC डिझाईन असेल, स्टील डिझाईन असेल, रेल्वे अँड हायवे इंजिनिअरिंग असेल, सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन असेल,
त्याच्यानंतर हायड्रॉलिक इंजिनिअरिंग. तर बघा हे झाले टेक्निकल सब्जेक्ट. याच्या व्यतिरिक्त अजून काय करायचं आपल्याला बघा, याच्यामध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. सॅनिटेशन अँड वॉटर सप्लाय, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम फॉर कॅनल इरिगेशन, त्याच्यानंतर वॉटर रिक्वायरमेंट्स फॉर क्रॉप, सेवरेज सिस्टीम अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला टेक्निकलच्या बाबतीमध्ये क्लिअर करायचे. लक्षात आलं. तर बघा मी तुम्हाला तिन्ही सेक्शनमध्ये सांगितलं की नेमकं 3 सेक्शनमध्ये NHPCसाठी तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे. जनरल अवेअरनेस 30 मार्क, त्याच्यानंतर रिझनिंग 30 मार्क आणि टेक्निकल 140 मार्क. ओके, क्लिअर झालं असेल सगळ्यांना, लक्षात आलं असेल सगळ्यांना नेमकं आपल्याला काय काय करायचं NHPCमध्ये. तर बघा अजून आपल्याकडे वेळ आहे. ओके, खूप जास्त मुलं मला कमेंट करून म्हणत होते की सर पेपर खूप लवकर होईल का, की आम्हाला वेळच भेटणार नाही. तर बघा आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे सफिशियंट टाईम अवेलेबल आहे. 1-2 महिन्यामध्ये तुम्ही सगळं हे प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यास करत राहायचं आहे. पेपर कधी जरी झाला तरी तुम्हाला रिझनिंग असेल किंवा जनरल अवेअरनेस असेल त्याच्यामध्ये बघा जनरल अवेअरनेसमध्ये एखाद्या वेळेस स्कोर कमी आला तरी चालेल, पण रिझनिंग असेल किंवा टेक्निकल असेल तर याच्यामध्ये आपल्याला जास्त स्कोर करायचं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. तर ठीक आहे, मग ऑल द बेस्ट सगळ्यांना, अभ्यास करत राहा. ठीक आहे, थँक्यू.